नाशिकच्या सातपूर परिसरात गॅस सिलेंडरच्या काळाबाजार विरोधात पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे। तब्बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी यांना मिळालेल्या माहितीनुसार सातपूर पोलिसांनी नाईस संकल्प येथे छापा टाकला असता यात 158 भरलेले आणि 289 रिकामे असे एकूण 447 सिलेंडर जप्त करण्यात आले। त्या 2 टेम्पो, एक मोठा ट्रक असा 25 लाख रुपये इतका किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर वितरकांकडे असून तरीसुद्धा सामान्य नागरिकांना मिळत नाही। त्यामुळे काही हॉटेल मालकांकडे पुरेसा सिलेंडरचा साठा उपलब्ध असून वितरक यांना तर नाही ना सिलेंडर देत असेल अशी शंका नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। अशा वितरकांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आता भासू लागली आहे। या संपूर्ण गॅस पुरवठा वितरकांची सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून चौकशी करत आहे। दिनांक 16 मार्च 2026 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक पोलीस यांची काल संयुक्त कारवाई झाली। काल माहिती मिळाली की प्रशासनाला की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्या काळ्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सप्लाय इन्स्पेक्टर यांनी फिर्याद दिलेली आहे। त्याप्रमाणे पोलीस स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जागेवरून एकूण 168 भरलेले सिलेंडर HPCL कंपनीचे, BPCL कंपनीचे आणि 300 सिलेंडर खाली टाके असलेले व 7 वाहनं जप्त केलेले आहेत। नेमकं काय सुरू होतं सर तिथे? याच्यामधून घरगुती गॅस सिलेंडर जे होते एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये भरण्याचा प्रकार सुरू होता आणि त्याच्यामध्ये ही रेड केली गेलेली आहे आणि तिथे जे आरोपी होते 7 आरोपी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। कारवाई सुरू आहे। म्हणजे हे जे सिलेंडर जप्त केले हे नियमानुसार देण्यासाठी वापरले जात होते की बाहेर विकले जाणार होते? नेमकं काय पुण्याची मोडच काय? बातमी तर अशीच होती की तिथे रंग्यात त्यांना पकडलेलं आहे। एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर करत होते। ते काळ्या बाजारात विक्री करण्यासाठीच ते नेत होते। अशामुळेच गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई करण्यात आलेली आहे। कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला? पुढे काय होणार? याच्यामध्ये ECR म्हणजे जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक कायदा कलम 3 आणि 7 आणि 287 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये आरोपी सर्व ताब्यात आहे आणि चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येते। सर, याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते नेमके कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? म्हणजे एजन्सी चालकासह अजून कोण कोण आहे? एजन्सी चालक आहे, याच्यामध्ये काही मजूर लोक आहेत आणि अजून तपास सुरू आहे। याच्यामध्ये पुढे ज्यांचा सहभाग आढळेल त्या सर्वांना आम्ही याच्यामध्ये आरोपी करणार आहोत। त्यामध्ये काही कमर्शियल सिलेंडर आहे ते कुठे नेले जातात? कमर्शियल सिलेंडरची संख्या कमी आहे, 15 ते 20, आणि त्याची चौकशी सुरू होईल की ते कल्पना पुढे घेऊन जात होते। तर काही चढ्या विक्री करत होते की नेमकं काय? काळ्या बाजारामध्ये घेऊन जाणारे सिलेंडर आहेत तर चढ्या भावानेच त्याची विक्री होत असणार, याच्याबद्दल नाही। त्याप्रमाणे तपास सुरू आहे।